भाजपचे आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत आहे. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. जरांगे पाटील यांची तुम्ही भेट घेतली, काल सुद्धा बैठक झाली. उद्या तुम्ही पुन्हा भेटीसाठी जाता असं कळतंय. काय नेमकं या भेटीमागचं निमित्त आहे? नाही, उद्याची जी बैठक आहे ही छत्रपती संभाजीनगरला अधिकाऱ्यांबरोबरची बैठक आहे. शक्य झालं तर मनोजदादा जरांगे पाटलांना आणि काही विषय असतील तर ते समजण्यासाठी कदाचित मी आणि उदय सामंत साहेब आम्ही जाऊ, त्यांची समजूत काढण्यासाठी जाऊ, त्यांचे विषय समजण्यासाठी जाऊ आणि आम्ही या 2 दिवसात काय निर्णय घेतले ते देखील त्यांना समजावून सांगू. जसं मी नेहमी प्रत्येक वेळेला म्हटलं की संवादाने जे असतात ते वाद मिटतात. याच्या आधी देखील अनेकदा त्यांचे खटके उडाले, परंतु आता संवादातून आम्ही मार्ग काढतो. त्यामुळे आम्ही काही गोष्टी केल्या आहेत त्यांच्यापर्यंत पोचलेल्या नाहीत, त्या पुन्हा एकदा त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीन आणि निश्चितपणे मनोज जरांगे पाटलांचा जो गैरसमज आहे तो दूर करून त्यांचं जे आंदोलनाचा पवित्र आहे तो लांब करण्याचा माझा प्रयत्न राहील. तुम्ही म्हणताय संवादातून यातून काहीतरी मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू, पण दुसरीकडे आपण पाहतोय की आझाद मैदानच्या ठिकाणची जी पाहणी आहे ती सुद्धा मराठा क्रांती मोर्चा आणि समन्वय समितीकडून करण्यात आलेली आहे. कसं पाहता एकंदरीतच गनिमी कावा करण्याच्या तयारीत दिसतात जरांगे पाटील? आम्ही त्यांचा बोलून समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे की मुंबईमध्ये सणासुदीचे दिवस आहेत, रक्षाबंधन आहे, मग दहीहंडी उत्सव आहे, त्यामुळे मुंबईकडे त्यांनी येऊ नये ही मी त्यांना विनंती केली आहे. आता सर्वस्वी निर्णय त्यांची समिती आणि ते घेतात, परंतु मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये आम्ही काम करतो तर आमच्या विनंतीचा ते निश्चित मान ठेवतील. तुमची सुद्धा बैठक झाली, या बैठकीमध्ये काय ठरलं आणि कशा पद्धतीनं कुणबींना दाखले मिळतील? कारण मुख्य मुद्दा त्यांचा तोच आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की सरकारकडून फसवणूक केली जाते. आपण पाहत असाल तर काल माननीय छगन भुजबळांची स्टेटमेंट देखील फार बोलकी स्टेटमेंट होती, ज्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की आता समाजामध्ये वाद राहिला नाही आहे, तर सरकार आणि यांच्यामधला वाद आहे. या वादाचं जे प्रमुख कारण आहे, काही शुक्राचार्य, झारीतले शुक्राचार्य जे अधिकारी त्रास देण्याचा प्रयत्न करतात, किंबहुना कोणाचं तरी खोटं नाव घेऊन दबाव आला म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न आहे. जात वंशावळीला मुदतवाढ देण्याचं जो काम होतं ते काल आम्ही केलं. मराठा आरक्षण कक्ष समितीला अधिकारी आणि जागा देण्याचं काम होतं, काल त्याचा निर्णय आम्ही घेतला. शिंदे समितीला कार्यालय देण्याचं काम होतं, तो निर्णय आम्ही काल घेतला. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याला आपण जात पडताळणीचा अध्यक्ष नेमावा आणि त्यासाठी ॲडिशनल कलेक्टर लेवलचा अधिकारी असावा ही मागणी देखील काल केली. जेवढे काही रिकामे जागा आहेत, ज्या ठिकाणी ॲडिशनल चार्जेस लोकांकडे आहेत, ते तात्काळ 3 दिवसात आम्ही भरून देऊ आणि मनोज जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत, ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणे वडिलांना जात प्रमाणपत्र आहे परंतु मुलाला मिळत नाही, मुलाचं प्रमाणपत्र आहे बहिणीला मिळत नाही, अशा ज्या त्यांच्या अडचणी आहेत त्या दूर करू. ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं ते विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला देणार नाही. प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये, प्रत्येक शैक्षणिक पद्धतीमध्ये, मग त्या डिपार्टमेंट्समध्ये असेल, मग ते ज्युनियर एज्युकेशन असेल, सिनियर एज्युकेशन असेल, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, पॅरामेडिकल असेल, टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, किंबहुना ITI असेल, या सर्व शैक्षणिक संस्थांना एकत्रित घेऊन त्या सर्वांना एकत्रितपणे निर्देश देण्याचं काम ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आणि चीफ सेक्रेटरीच्या माध्यमातून करू. त्यांचा शिष्यवृत्तीचा निर्णय, त्यांना लागणारा निधी, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला अपुरा पडलेला निधी पूर्ण देण्याचं काम सारथीच्या माध्यमातून अजून काही चांगल्या पद्धतीत करता येईल का त्याचं काम, याबाबतीत अनेक निर्णय काल आम्ही घेतले. 14-15 निर्णयाची आम्ही काल पूर्तता केली. काही निर्णय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. जसं जात पडताळणी प्रमाणपत्र पूर्वी समितीकडनं रद्द केल्यानंतर त्यांना कोर्टात जावं लागत होतं, तर आता ते डिव्हिजनल कमिशनर पातळीवरती करण्याचा देखील सरकारने निर्णय घेतला, ज्याच्यामुळे सर्वच समाजाच्या लोकांना त्याचा न्याय मिळेल आणि समाजाची लोक त्यामधून मला वाटतं की तृप्तपणे काम करतील आणि देवेंद्रजींच्या सरकारमध्ये सर्व समाज घटकांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न. तुम्ही म्हणते सर्व समाज घटकांना न्याय देणार, पण OBCचे जे नेते आहेत ते कुठेतरी आक्रमक झाले असं चित्र दिसतं. विजय वडेट्टीवार म्हणते आम्ही विविध मागण्यांसाठी मोर्चा काढू. नाही, मला वाटतं की बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी विजय वडेट्टीवारांची पद्धत झाली आहे. माननीय लक्ष्मण हाकेजी आणि त्यांचं शिष्टमंडळ OBCसाठी संघर्ष करत आहे. मग लक्ष्मण हाके साहेबांशी देखील आमचे OBC नेते चर्चा करत आहेत, त्यामुळे लक्ष्मण हाकेंची देखील आम्ही ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. लक्ष्मण हाके साहेबांना जो काही गैरसमज आहे तो आम्ही दूर करू. मराठा समाजाच्या मनोज जरांगे पाटील साहेबांचे जे गैरसमज आहेत ते आम्ही दूर करू. मला वाटतं सर्वच समाजामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचे ज्येष्ठ नेते समन्वय साधून काम करत आहेत. काल भुजबळ साहेबांची देखील एक चांगली बोलकी भूमिका समोर आली, त्यामुळे मला वाटते की भविष्यात वाद राहणार नाही याचा आमचा प्रयत्न राहील. महाविकास आघाडीचे सर्व खासदार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. पेपरफुटीचं प्रकरण असू द्या, महिला सुरक्षेचा मुद्दा असू द्या, या सगळ्या संदर्भात राज्यात जे काही मुद्दे आहेत त्या संदर्भात भेट घेतात. कसं पाहता? नाही, विरोधी पक्षांनी जागृत राहायला पाहिजे. मला आनंद आहे की त्यांना झोपी गेलेले जागे झालेले आहेत, तर ते त्यांचं राजकीय काम करतायत, त्यांना त्यांचं राजकीय काम करू देत.
त्यांचं स्वागतच असेल. आम्ही नेहमी सभागृहात देखील म्हटलं, सभागृहाच्या बाहेर देखील म्हणतो की विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाची भूमिका जर नीटपणे केली तर निश्चित सरकार त्यांच्या भूमिकेचं समर्थन करेल, स्वागत करेल. एक शेवटचा प्रश्न आहे. रोहित पवार आपण पाहतो गेल्या अनेक दिवसांपासून सरकारवरती आणि ज्या पद्धतीनं आंदोलनं होत आहेत त्या सगळ्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. राहुल गांधी पुण्यात आले, त्या ठिकाणी त्यांची बॅनरबाजी पोस्टरबाजी पाहायला मिळाली. आता ते स्वतः राहुल गांधींची भेट घेणार आहे. कसं पाहता याकडे? मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटामध्ये आता त्यांचं स्थान राहिलेलं नाही, त्यांना कोणी विचारत नाही. त्यामुळे कदाचित ते काँग्रेसमध्ये जातील अशा देखील अफवा आमच्या कानावरती येत आहेत. तर ते जातील, त्याला काय आम्हाला काय त्याचं सोयरसूतक नाही. परंतु शिवसेना उभाटानंतर राष्ट्रवादी शपमध्ये देखील एक संजय राऊत निर्माण झाला आहे हे आणि मीडियाची एंटरटेनमेंट करतोय हे आता जनतेला पाहायला कंटाळा आलेला आहे. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.